पण सर, कृपया असं करू नका. माझा ड्रेस बाजूने फाटला आहे आणि वर्गातली मुलं माझ्यावर हसतील. अवनी डोळ्यात पाणी आणून म्हणाली. पण विराज गर्जना करत म्हणाला, घरीच थांब आणि मुलांची काळजी घे. जेव्हा तुझं लहान वयात लग्न होतं, तेव्हा तुझ्यासारख्या मुली नवऱ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी दिवसा त्यांची नजर टाळण्यासाठी कॉलेजला येतात. तू हात वर करून शांतपणे बाकावर उभी राहणार आहेस, की मी तुझी शिक्षा वाढवू? अवनी हात वर करून बाकावर उभी राहिली, तेव्हा वर्गातील मुलं हळूच हसली. अवनीचे लग्न प्रोफेसर विराजशी झाले होते हे इथल्या कोणालाच माहीत नव्हते. तो रात्रभर तिच्यावर आपला अधिकार गाजवत होता. जेव्हा जेव्हा ती तिची पुस्तकं उचलायची तेव्हा तो ती हिसकावून घेऊन फेकून द्यायचा आणि आता तो सगळ्यांसमोर तिला शिक्षा करत होता. जेव्हा विराज खोलीत आला तेव्हा अवनीला पुस्तकात घडलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव आले. तो बाथरूममध्ये गेला, हात पाय धुतले आणि काळ्या रंगाची पॅन्ट घालून बाहेर आला. अवनीला एकटक अभ्यास करताना पाहून तो थक्क झाला. हा घोकंपट्टीचा खेळ बंद कर, इथे पलंगावर ये, तो सरळपणे म्हणाला. अवनीने मान वळवून पलंगाकडे पाहिले. उद्या माझी टेस्ट आहे, मला तयारी करायची आहे, ती निरागसपणे म्हणाली. तुझी परीक्षा नरकात जाऊ. तुला कोणी शिकवलं नाही का की नवरा घरी आला की बायकोने त्याची काळजी घ्यावी, त्याची सेवा करावी, नवरा जे काही सांगेन ते ऐकावं? मी इथे तुझ्यासाठी तळमळत आहे आणि तू अभ्यासात व्यस्त आहेस. मला माहीत आहे की माझ्यापासून पळून जाण्यासाठी हे सुद्धा तुझं एक निमित्त आहे. विराज रागाने उठला आणि अवनीच्या हातातून पुस्तक हिसकावून टेबलावर फेकून दिलं. त्याने अवनीला उचलून पलंगावर टाकले. विराज, अवनी घाबरून म्हणाली. विराज जवळ आला आणि त्याने तिला आपल्या पकडीत घेतले. तू माझी पत्नी आहेस, मला आनंदी ठेवणे हे तुझे कर्तव्य आहे. तू इथे तुझी खुशामती करून घ्यायला आलेली नाहीस. घरी बस, माझ्या गरजा पूर्ण कर आणि माझ्या मुलांची आई हो. मुनीच्या डोळ्यात पाहत तो गंभीरपणे म्हणाला, तू तू काय करतोयस? माझी उद्या टेस्ट आहे. ती भीतीने थरथरत होती. टेस्टचा उल्लेख होताच विराजला प्रचंड राग आला. त्याने आपला राग व्यक्त करत अवनीचे दोन्ही हात तिच्या डोक्यावर धरले. अवनीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण विराजसमोर ती हतबल होती. जेव्हा विराज मागे हटला तेव्हा अवनीने एक दीर्घ श्वास घेत डोळ्यात अश्रू आणत त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून तो म्हणाला, जणू काही मी तुला छळतोय, तशी तू रडत आहेस. मला खूप वेदना होत आहेत. अश्रूंनी थपथपलेल्या अवस्थेत कसाबसा आवाज काढत ती कळवळून म्हणाली, मग तुला माझ्याशी लग्न करायला कोणी सांगितलं? आता हा नाटकपणा बंद कर आणि शांतपणे माझ्यासोबत थांब, तो निर्दयीपणे म्हणाला. हळूहळू अवनीचे रडणे थांबले आणि तिने विराजच्या हट्टीपणापुढे झुकण्याची तयारी केली. विराजचे वागणे सहन करणे अवनीसाठी खूप कठीण होते. रात्रभर अवनीच्या शरीरातून वेदनाच्या लाटा उसळत होत्या. विराज तिला मिठीत घेऊन झोपी गेला होता, पण अवनीची नजर टेबलावरच्या तिच्या पुस्तकांकडे जात होती. उद्या तिची टेस्ट होती आणि जर अवनीला परीक्षेत एक गुण जरी कमी मिळाला तर तिला विराजकडून एका वेगळ्याच शिक्षेला सामोरे जावे लागणार होते. आताही विराजने तिला आपल्या मिठीत घट्ट धरले होते, जणू काही त्याला तिला स्वतःपासून एक इंचही दूर जाऊ द्यायचे नव्हते. अवनीला वेळोवेळी त्याचा राग येत होता, पण इच्छा असूनही तिला काहीच करता येत नव्हते. सकाळ व्हायला अजून काही तास बाकी होते. अवनीला हळूहळू विराजपासून दूर होऊन थोडा अभ्यास करावासा वाटत होते, पण तिच्या आठवणींनी तिला परत त्यांच्याकडे खेचले. काही काळापूर्वी, का मी शहरात का जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही? विराजजी सुद्धा तिथेच राहतात, मग मी का जाऊ शकत नाही? जेव्हा तिच्या वडिलांनी तिला शहरात शिक्षणासाठी जाण्यास नकार दिला तेव्हा अवनी रडत होती. कधी कधी अश्रू हे माणसाचे सर्वात मोठे शस्त्र असतात आणि अवनीसाठी ते नेहमीच कामी आले होते. तिच्या निरागस अश्रूंनी घरातील प्रत्येकजण शांत व्हायचा. अवनी, तो मुलगा आहे, तो कुठेही जाऊ शकतो, पण तू मुलगी आहेस, तुझी जबाबदारी आमची आहे. आम्ही तुला एकटीला अनोळखी शहरात पाठवू शकत नाही. तुझ्यासोबत कोणी मोठी व्यक्ती असल्याशिवाय मी तुला इतक्या दूर पाठवणार नाही, तिच्या वडिलांनी हे स्पष्टपणे सांगितले होते. म्हणून बाबा, मी अनोळखी व्यक्तीकडे जाणार नाही. विराजजी सुद्धा शहरातच आहेत, बरोबर? तुम्ही मला त्यांच्याकडे पाठवू शकता. ते सोबत असताना तुम्हाला माझी काळजी करावी लागणार नाही. अवनी त्यांना समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती, कारण विराज त्यांचा दूरचा नातेवाईक होता. तो कुटुंबाचा एक विश्वासू सदस्यही होता. अवनीचे शब्द ऐकून तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. विराजला तात्काळ गावात बोलवण्यात आले. विराज हा एक 28 वर्षाचा तरुण होता. त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी आणि रुबाबदार होते. त्याचे काळेभोर केस आणि देखणा चेहरा कोणाचेही हृदय धडधडायला लावणारे होते.
दरम्यान आपल्या खोलीत अवनी या विचारात आनंद साजरा करत होती की तिचे अश्रू पुन्हा एकदा फळाला आले होते. गावात जसे तिने नाव कमावले होते तसेच आपण शहरातही जाऊन कॉलेजला जाऊ आणि तिथे नाव कमवू, या विचाराने ती रोमांचित झाली होती. तिने मोठे स्वप्न पाहिले होते. विराज त्याच्या मोठ्या गाडीतून घरी येताच, खिडकीतून त्याला पाहताच अवनी आनंदाने उड्या मारू लागली. तिला खात्री होती की विराज तिला आपल्यासोबत घेऊन जाईल, पण तो तिला कोणत्या प्रकारच्या नात्यात बांधेल याची तिला अजिबात कल्पना नव्हती. विराज थेट त्याच्या वडिलांच्या खोलीत गेला, पण तिथे जे ऐकले त्याने त्याला धक्काच बसला. "काय म्हणताय बाबा, मी अवनीशी लग्न करू का? ती किती लहान आहे, फक्त 19 वर्षाची. मी तिच्याशी लग्न कसे करू?" तो दाबलेल्या रागाने ओरडला. "ती लहान आहे तर काय झालं? तू मोठा आहेस. अवनीचे वडील माझे जुने मित्र आणि दूरचे नातेवाईक आहेत. मी त्यांना वचन दिले आहे की अवनी माझी सून होईल. आता तू तिला तुझी पत्नी बनवून शहरात घेऊन जावंस असं मला वाटतं." विराजचे वडील गंभीर स्वरात म्हणाले. "बाबा, जगातल्या सगळ्याच मुली गायब झाल्या आहेत का?" विराजला स्वतःला आवरता आले नाही. त्याचे वडील कठोरपणे म्हणाले, "अवनीला शहरात जाऊन शिकायचं आहे. ती निरागस आहे. ती ती म्हणते की तिला विराजजींकडे पाठवा. पण लोक काय म्हणतील? मी तुम्हा दोघांना लग्नाशिवाय एकट्या शहरात पाठवू शकत नाही. जरी ती तुझा आदर करत असली तरी तू एक तरुण आहेस आणि शहरात एकटा राहत असताना कोणीही तुझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करावे असे मला वाटत नाही. म्हणून तू तिच्याशी लग्न करूनच तिला शहरात घेऊन जाशील." हे ऐकून विराजने रागाने मुठ्ठी आवळल्या. तर ही मुलगीच खऱ्या त्रासाचे मूळ होते. विराजला तिच्या शिक्षणाची काहीच अडचण नव्हती, पण अवनीचं शिक्षण आपल्यावर ओझे बनेल याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. खूप विचारविनिमयानंतर विराजने अखेर होकार दिला. पुढच्या शुक्रवारी लग्न ठरले. अगदी साधेपणाने. अवनी साध्या हिरव्या रंगाच्या सूटमध्ये स्वयंपाकघरात चहा बनवत होती. तेवढ्यात विराज आईला शोधत आला आणि त्याने अवनीला त्या अवस्थेत पाहिले. तिला इतक्या बेफिकीरपणे उभी असलेली पाहून विराजला प्रचंड राग आला. स्वयंपाकघरात प्रचंड गरम होत होते आणि अवनी हाताने घामाचे थेंब वारंवार पुसत होती. तिने ओढणी घेतली नव्हती, ज्यामुळे ती विराजला अधिकच त्रासदायक वाटू लागली होती. तिला त्या अवस्थेत पाहून विराज क्षणभर गोंधळला आणि पुढच्या क्षणी त्याला प्रचंड राग आला. "तुझा दुपट्टा कुठे आहे?" त्याने अत्यंत कठोर स्वरात विचारले. दचकून अवनी वळून विराजकडे बघत चिडून म्हणाली, "तुम्हाला तो कुठे दिसतोय का? नाही, बरोबर? जर तुम्हाला दिसत नसेल तर तो नक्कीच खोलीत असेल." ती स्वयंपाकघरात इकडे तिकडे बघत बडबड करत होती. तिच्या उद्धटपणामुळे विराजला प्रचंड राग आला. तो वेगाने पुढे सरसावला. त्याला जवळ येताना पाहून अवनी घाबरली. त्याने तिचे मनगट घट्ट धरले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, "पुढच्या वेळी जर तुला तुझा दुपट्टा दिसला नाही तर हे कपडे काढून खोलीत ठेव आणि जर तू पुन्हा कधी या अवस्थेत दिसलीस तर मी तुझ्या कपड्यांना माझ्या स्वतःच्या हातांनी आग लावेन." अवनीने भीतीने तोंडातली थुंकी गिळली आणि मान हलवली. ती म्हणाली, "तुला काय झालंय विराज? मी अजून एक लहान मुलगी आहे. शहरात जाऊन तुझे हेतू बदलले आहेत का की तू मला असा ओरडत आहेस?" तिचा स्पष्ट वक्तेपणा ऐकून विराजचा राग गगनाला भिडला. "जास्त वाद घालू नकोस. लगेच जाऊन दुपट्टा घेऊन ये, नाहीतर मी तुझ्यासोबत जे काही करेन त्यानंतर पुढचे 10 दिवस तुझ्या मानेवर आणि छातीवरचे व्रण तुला लपवावे लागतील." अवनीच्या कानाच्या पाळ्या लाल झाल्या होत्या. विराजकडून इतक्या स्पष्ट वक्तेपणाची तिला अपेक्षा नव्हती. विराज तिला जे घाणेरडे बोलत होता ते आईला सांगावे या विचाराने ती तिथून पळून गेली. पण लग्नाची बातमी ऐकताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अवनीला सावरणे अशक्य झाले होते. ती जोरजोरात रडत होती. पण तिची आई स्पष्टपणे म्हणाली, "जर तुला लग्न करायचं नसेल तर शिक्षणाचं स्वप्न सोडून दे. तुला शहरात शिकायला जायचं होतं, बरोबर? त्यामुळे आम्ही तुला विराजसोबत एकटीला पाठवू शकत नाही. एकतर शिक्षण सोडून 2-3 वर्षांनी लग्न कर किंवा या शुक्रवारी लग्न करून विराजसोबत शहरात जा. हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे." आपल्या शिक्षणासाठी अवनी अनिच्छेने लग्नाला तयार झाली. शुक्रवारी एका साध्या समारंभात त्यांचे लग्न झाले. त्या रात्री जेव्हा विराज खोलीत परत आला तेव्हा तो प्रचंड संतापला होता. अवनीने कपडे बदलले आणि ती शाल पांघरून गाढ झोपली होती. तिचे सामान खोलीभर विखुरलेले होते. विराजला तिला उचलून बाहेर फेकून द्यावेसे वाटले. त्याने कपडे बदलले आणि तो पलंगाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला. रात्री उशिरा खोलीतील दिवा चालू होता. विराजने डोळे उघडले तर अवनी सोफ्यावर बसून लॅपटॉपवर वेब सिरीज बघत कॉफी पीत होती. "अवनी," विराजने दात ओठ खाऊन हाक मारली. "हो." अवनीने निरागसपणे त्याच्याकडे पाहिले. "हा गोंधळ बंद कर. मला झोपायची गरज आहे." मी कधी आवाज केलाय? मी तर अगदी शांत आहे." असं ती डोळे फिरवत म्हणाली. विराज पटकन उठला. अवनीच्या हातातून लॅपटॉप हिसकावून घेतला
आणि तो जोरात बंद केला आणि टेबलावर फेकून दिला. मग त्याने खोलीतील सर्व दिवे बंद केले. आता जर तू आवाज केलास तर मी हा लॅपटॉप खरंच फोडून टाकेन, अशी धमकी देऊन तो झोपायला गेला. अवनीने तोंड वाकडे करून हळू आवाजात म्हटले, वा, हे पण चांगलं झालं. आपल्या लग्नाची पहिली रात्र होते. मला ना कोणती भेटवस्तू मिळाली, ना कोणी माझ्याशी प्रेमाने बोललं. उलट तुम्ही मला ओरडत आहात. उलट वाट बघून माझी पाठ दुखायला लागली आणि मला झोप लागली. आणि आता तुम्ही मला माझा आवडता शो सुद्धा बघू देत नाहीत. अवनीने कॉफीचा शेवटचा घोट घेतला आणि कप बाजूला ठेवत म्हटले. विराजने चेहऱ्यावरून चादर बाजूला केली आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझी पाठ, कंबर ठीक करण्याचे मला अजून बरेच मार्ग माहीत आहेत, समजलं? आणि भेटवस्तूंबद्दल बोलायचं झालं तर त्या बायकांना तेव्हाच दिल्या जातात तेव्हा त्यांचे चेहरे पाहण्यासारखे असतात. तुला माझी बायको कोण म्हणेल? तू एखाद्या लहान मुलीसारखी दिसतेस. जर तू अजून जीभ वापरलीस तर मी तुझ्यासोबत असा काही करेन जे तू आयुष्यभर विसरू शकणार नाहीस. विराजचे स्पष्ट शब्द ऐकून अवनी गप्प झाली. विराज कठोरपणे पुढे म्हणाला, बिछाण्यावर यायची गरज नाही, तिथेच सोफ्यावर झोप. माझ्या आयुष्यात कोणती वेळ आली आहे कळत नाही. तो काहीतरी पुटपुटला आणि पुन्हा झोपी गेला. तर अवनी कशीबशी सोफ्यावर वळून झोपली. दुसऱ्या दिवशी विराजच्या परतण्याची वेळ झाली. कुटुंबाने अवनीला त्याच्यासोबत पाठवण्याचा निर्णय जाहीर केला. विराजला तसे करायचे नव्हते, पण तो वडीलधाऱ्यांसमोर काहीच बोलू शकला नाही. तो संतापला आणि अवनीला घेऊन शहरात गेला. शहरात उंच इमारती आणि झगमगाट पाहून अवनीचे डोळे विस्पाटले. आईस्क्रीम पार्लर आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटले. ती वारंवार खिडकीतून हात बाहेर काढत होती आणि विराज तिला रागवत होता. हात आत ठेव. जेव्हा जेव्हा ती हात बाहेर काढायची तेव्हा विराज तिला ओरडायचा, आत हात ठेव. मी चलन भरू का? गाडीला धडक बसली तर तुझा हात मोडेल. विराजजी, मला ते आईस्क्रीम खायचंय आणि मला ते गोलगप्पे बघा. मला खरंच चाट खावंसं वाटतंय आणि तुम्ही फक्त गाडी चालवत आहात, ती उदास चेहऱ्याने म्हणाली. पण विराजने गाडी थांबवली नाही. लवकरच ते घरी पोहोचले. गावातले ते मोठा वाडा आणि शहरातले हे आधुनिक छोटे घर यांच्यात जमीन आसमानाचा फरक होता. अवनी वेड्यासारखी घरात उड्या मारू लागली. लहान मुलासारखं वागणं थांबव आणि माझ्यासाठी स्वयंपाक बनव. राजने आपला राग आवरत म्हटले, जेवण मी बनवू का? मला नीट स्वयंपाक सुद्धा करता येत नाही. अवनी वैतागून म्हणाली, जशी बडबड करत आहेस तशीच स्वयंपाकघरात मेहनत केली तर काम नक्कीच होईल. जा. विराजच्या ओरडण्याने अवनीच्या काळजाचा ठोका चुकला. ती गुपचूप स्वयंपाकघरात गेली. 2 तासाच्या अथक परिश्रमाने तिने पास्ता बनवला, जो विराजला अजिबात आवडला नाही. तो काहीही न खाता घरातून निघून गेला. अवनी रात्री उशिरापर्यंत सोफ्यावर लॅपटॉप बघत बसली आणि नंतर झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता विराज कॉलेजला जायची तयारी करू लागला होता. अवनीने पटकन नाश्ता बनवला आणि तयार होऊ लागली. नाश्त्याकडे पाहून विराजने आपल्या फायली उचलल्या आणि काहीही न खाताच निघून गेला. त्याने गाडी सुरू करताच अवनी धावत आली आणि त्याच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसली. तू इथे काय करते आहेस? विराजने दात ओठ खात विचारले. तुला काय म्हणायचं आहे? मी सुद्धा तुझ्यासोबतच कॉलेजला जाणार आहे. मला माझं ॲडमिशन घ्यायचं आहे. ती खूप उत्साहाने म्हणाली. तुझं डोकं फिरलंय का? खाली उतर. तो बेभान होऊन ओरडला. मी का खाली उतरू? मी शहरात येऊन शिकता यावं म्हणून तुझ्याशी लग्न केलं. आता तू माझ्यावर अन्याय करतोयस, अवनी आग्रहाने म्हणाले. शिकून तुला काय मिळणार? तू पूर्वीसारखीच निरक्षर राहणार. विराज रागाने गाडी सुरू करत म्हणाला. त्याचे शब्द अवनीच्या मनाला झोंबले आणि तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले. विराज म्हणाला, पुन्हा हे रडण्याचे नाटक सुरू करू नकोस. आपले अश्रू पुसत अवनी म्हणाली, जर तुम्ही माझं ॲडमिशन केलं नाही तर मी आत्ताच्या आत्ता घरी फोन करून सगळ्यांना सांगेन की तुम्ही मला इथे शिकू देणार नाही आणि मला फक्त तुमची दासी म्हणून आणले आहे. मोठ्यांच्या धमक्या ऐकून विराजला तिला सोबत न्यावे लागले. कॉलेजच्या पार्किंग लॉटमध्ये पोहोचताच तो कठोरपणे म्हणाला, तू इथे कुणाशीही वायफळ बडबड करणार नाहीस आणि तू माझी बायको आहेस हेही कुणाला सांगणार नाहीस, समजलं? अवनीने होकारार्थी मान हलवली. अवनीचं ॲडमिशन झालं. कॉलेजचे सौंदर्य आणि नवीन वातावरणाने तिला मोहित केले. जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. तिला इतकी आनंदी पाहून विराजचा मूड आणखीनच खराब झाला. जेवणात काय आहे? विराजने तुटकपणे विचारले. डाळ भात. अवनीने साधेपणाने उत्तर दिले. डाळ आणि भाताचा उल्लेख ऐकून विराजच्या कपाळावर पुन्हा आढ्या पडल्या. विषय बदलत त्याने विचारले, तू रात्री इतक्या लवकर का झोपून जातेस? अवनीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. मग मी रात्रभर जागी राहू का? मला सकाळी कॉलेजला जायचं आहे. विराजचा राग चढला. ही मुलगी त्याच्यासाठी एक मोठी परीक्षा ठरत होती. दात ओठ खात त्याने आपले
कपडे उचलले आणि तो बाथरूममध्ये गेला. रात्रीचे 12 वाजले होते आणि अवनीने आपली पुस्तके पसरवून प्रत्येक पान एकाग्रतेने वाचले होते. त्याने त्याचे काम संपवले आणि अचानक उठून खोलीतील सर्व दिवे बंद केले. मी अभ्यास करत होते," चिडून म्हणाली. विराज पलंगावर आडवा झाला आणि त्याने तिचा हात धरून तिला जवळ ओढले. "अभ्यासाव्यतिरिक्त तुला दुसरं काही येतं का?" मंद प्रकाशात अवनीच्या लाजेने लाल झालेल्या चेहऱ्याकडे पाहत त्याने गंभीरपणे विचारले. त्याच्या इतक्या जवळ असल्याने अवनीला अस्वस्थ वाटत होते. तिचे हृदय धडधडू लागले होते. "उफ, मला झोप येत आहे." त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली, "तुला तुझ्या नवऱ्याला खुश करण्याशिवाय बाकी सगळं काही माहीत आहे. जर तुझं लग्न झालं असेल तर तू आनंदी सुद्धा राहायला हवं. त्यासाठीच तर नातं बनवलं असतं. मग आता ते कर ज्याच्यासाठी नातं असतं." विराज तिला आपल्या मिठीत धरून म्हणाला, "तुझं काय म्हणणं आहे? नातं कशासाठी असतं?" अवनीने निरागसपणे किंवा कदाचित अज्ञानामुळे विराजला प्रश्न विचारला. विराजला आपलं डोकं आपटून घ्यावंसं वाटलं. "तुझं वय काय आहे?" "मी लवकरच 19 वर्षाची होणार आहे," अवनी स्पष्टपणे म्हणाली. "मग नवऱ्याला आनंदी ठेवण्याची बायकोची जबाबदारी काय असते हे तुला माहीत नाही का?" विराजने डोळे फिरवत विचारले. "हो, मला माहीत आहे." ती लाजून दुसरीकडे बघत हळू आवाजात म्हणाली. "तुला कसं कळलं?" विराजचा चेहरा अधिकच गंभीर झाला. "आईने सांगितलं," ती पुटपुटली. विराजचा राग क्षणभर शांत झाला, पण पुढच्या क्षणी त्याने तिच्या चेहऱ्यावरून केस बाजूला सारले आणि म्हणाला, "मग असं का वागतेस? जणू काही तुला काहीच माहीत नाही." तो जसजसा जवळ येऊ लागला तसतशी अवनी थरथरू लागली. अवनीला काहीतरी बोलायचं होतं, पण विराजने तिला संधीच दिली नाही. विराजचा श्वास कठोर होता आणि अवनीला ते सहन करणे कठीण जात होते. विराजच्या उत्कटतेने अवनीला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. विराजची उत्कटता तिच्यावर हावी होत होती. जेव्हा विराजने आपला अधिकार गाजवायला सुरुवात केली, तेव्हा आपला जीव हातातून निसटत आहे असे अवनीला वाटले. ती श्वासासाठी धडपडत होती. वेदना आणि भीतीने भरलेल्या अवनीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिने विराजला थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तो पूर्णपणे अनियंत्रित होता. अवनीचे हृदय वाळलेल्या पानासारखे थरथरत होते. विराजच्या कठोर स्वभावाबद्दल ती पूर्णपणे अनभिज्ञ होते. रडत रडत मोठ्या मुश्किलीने अवनी म्हणाली, "मी माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं. मला वाटले होते की आधी आपण प्रेमात पडू, मग एकमेकांच्या जवळ येऊ. पण तू फक्त तुझे हक्क सांगत आहेस. तुला माझ्या भावनांची पर्वा नाही." विराजने लगेच मान वर करून तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात डोळे घालून तो कडवटपणे म्हणाला, "का? जर तू तुझ्या स्वार्थासाठी माझ्याशी लग्न करू शकत असशील तर नवऱ्याला काही हक्क असतात. हे तुला कळत नाही का? जेव्हा तू माझी पत्नी म्हणून माझ्यासमोर वावरतेस, तेव्हा मी माझे हक्क नक्कीच मागेल. मी तुला काही शोभेची वस्तू म्हणून घरी आणलेले नाही." विराजचे शब्द ऐकून अवनी निशब्द झाली. तिच्या डोळ्यातील अश्रू आटले होते आणि ती नुसतीच शून्यात पाहत होती. जेव्हा विराज पुन्हा तिच्याजवळ येऊ लागला तेव्हा वेदनेने अवनीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. "विराज, कृपया थांब. मला खूप वेदना होत आहेत." बोलायची संधी मिळताच ती हुंदके देत म्हणाली. खोलीतील मंद प्रकाशात विराजने अवनीचा वेदनेने लाल झालेला चेहरा आणि अश्रूंनी भरलेले डोळे पाहिले. नकळतपणे विराजचे हात गोठले आणि तो थांबला. अवनीने एक दीर्घ श्वास घेतला. तिचे डोळे दुःखाने भरलेले होते. "जास्त दुखतंय का?" तिच्या कपाळावर चुंबन घेत त्याने काळजीने विचारले. त्याला आपल्या कठोरपणाचा पश्चाताप झाला. ते पहिल्यांदाच इतके जवळ आले होते आणि अवनीच्या नाजूक स्वभावाला त्याची उदासीनता आणि कठोरपणा सहन होत नव्हता. विराजचा आवाज नरम होताच अवनीला रडू कोसळले. "तू किती वाईट आहेस. आई म्हणाली होती की तू माझ्यावर प्रेम करतोस आणि सुरुवातीला थोडं दुखेल, पण नंतर सगळं काही ठीक होईल. ती हेही म्हणाली की जर मी रडले किंवा तुला दूर लोटले तर ती माझ्याशी पुन्हा कधीच बोलणार नाही." मी तिचं ऐकलं, पण विराज, मला खूप त्रास होतोय. तिचा निरागसपणा आणि हुंदके ऐकून विराजचं हृदय द्रवलं. तो लगेच तिच्यापासून दूर झाला आणि म्हणाला, "मला माफ कर अवनी. तुला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, पण तुला पाहिल्यावर मला काय झालं ते कळत नाही. मी वचन देतो की मी पुन्हा असं करणार नाही." विराजच्या लक्षात आले की अवनीला खरंच खूप वेदना होत आहेत. तो स्वयंपाकघरात गेला आणि तिच्यासाठी थोडे गरम दूध आणि वेदनाशामक औषध घेऊन आला. अवनी रुसलेल्या चेहऱ्याने पलंगावर बसली. "जा, हात-पाय धुवून ये," असे म्हणत विराजने तिला उठवायला मदत केली आणि बाथरूमपर्यंत नेले. मग तो खोडकरपणे म्हणाला, "तुझी इच्छा असेल तर मी तुला मदत करू का?" अवनी लाजेने लाल झाली आणि तिचं कोपर सोडत ती म्हणाली, "नाही, गरज नाही." विराजने तिला औषध देऊन झोपवले. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनीचे शरीर दुखत होते, पण शिक्षणाची तिची आवड
जराही कमी झाली नव्हती. ती विराजच्याही आधी उठली होती. तिने नाश्ता तयार केला होता आणि ती तयार होऊन उभी होती. तिची इतकी चपळाई पाहून विराजला आश्चर्य वाटले. त्याला वाटले होते की ती आज अंथरुणातून उठणार देखील नाही, पण झाले मात्र अगदी उलट. अवनी हळूहळू विराजच्या हृदयात जागा निर्माण करत होती. अखेर ती त्याची पत्नी होती, पण त्याला वाटत होते की तिने घरी राहावे, त्याच्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवावे, छान तयार होऊन त्याची वाट पाहावी. अगदी एका पारंपरिक पत्नीप्रमाणे आपली पत्नी असे काहीच करत नसल्याने विराजला राग येत होता. ती कॉलेज आणि पुस्तकांमध्येच गुंतलेली होती. बरोबर 8 वाजता अवनी गाडीत बसली आणि विराज अनिच्छेने तिला कॉलेजला घेऊन गेला. तुम्हा सर्वांची उद्या टेस्ट आहे आणि मला आशा आहे की कोणीही माझी निराशा करणार नाही. वर्गाकडे नजर टाकत विराज गंभीरपणे म्हणाला. होय सर. संपूर्ण वर्ग एका सुरात म्हणाला. अवनी प्राध्यापकाच्या भूमिकेतून विराजकडे पाहून सहजपणे हसले. तिला वारंवार हसताना पाहून विराज तिच्याकडे एकटक पाहत राहिला. ती निघून जात होती. नंतर त्याने काहीतरी निमित्त सांगून अवनीला स्टाफरूममध्ये बोलावले आणि तिला खडसावले. हा कसला प्रकार आहे? मी घरी तुझा नवरा आहे, इथे नाही. तू माझी बायको आहेस. याचा जर इथे कोणाला साधा संशय जरी आला तर माझ्यापेक्षा जास्त दुःख कोणालाच होणार नाही. मी काय करू? तुम्हाला अशा गंभीर अवतारात पाहून मला हसू येतं. मी स्वतःला आवरू शकत नाही. अवनी खुदकन हसली. विराजने तिला रागाने बघून गप्प केले. बोलता बोलता अवनीने तिच्या मैत्रिणींना सांगितले होते की तिचे लग्न झाले आहे. हे ऐकून तिच्या समवयस्कांना धक्काच बसला. पण प्राध्यापक विराज हे तिचे पती आहेत हे तिने गुपित ठेवले. सर्व काही व्यवस्थित चालले होते. घरी परत येताना विराजने अवनीला सांगितले की त्याला काही कामासाठी बाहेर जावे लागणार आहे आणि तो उशिरा परत येईल. अवनीला आनंद झाला की तिला शांतपणे अभ्यास करायला संधी मिळेल. पण संध्याकाळपर्यंत विराज परत आला आणि त्याने अवनीला क्षणभरही अभ्यास करू दिला नाही. त्याच्या हट्टीपणामुळे आणि अधिकार गाजवण्याच्या वृत्तीमुळे अवनीने संपूर्ण रात्र त्रास सहन करत घालवली आणि ती पार थकून गेली होती. अवनीसाठी टेस्टची तयारी करणे अशक्यच होते. आता ती विराजवर प्रचंड संतापली होती. तो अवनीशी कडक वागायचा. अवनीला राग आला होता, पण विराजच्या भीतीने ती काहीच बोलू शकली नाही. तिला वाटू लागले होते की विराजचं तिच्यावर कदाचित अजिबात प्रेम नसेल, तर तो फक्त स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तिला एक कठपुतळी म्हणून वापरत आहे. अवनी, माझा काळा सूट इस्त्री केलास का? ड्रेसिंग टेबल समोर उभं राहून टॉवेलने आपले ओले केस पुसत विराजने विचारले. अवनीने घाबरून त्याच्याकडे पाहिले. ती नुकतीच एक पुस्तक घेऊन बसली होती. नाही, मी ग्रेवाला इस्त्री केला आहे. तो घाल. मी कॉलेजवरून परत आल्यावर काळा इस्त्री करेन. विराज रागाने ओरडला. तुझा हा नाटकपणा मला कळत नाही. म्हणूनच मी म्हणतो की मुलींनी लग्नाआधी शिकायला पाहिजे. आता तू माझ्या जबाबदाऱ्या सांभाळणार की अभ्यास करणार? माझ्या बायकोने माझी काळजी घ्यावी आणि माझी कामं करावीत असं मला वाटतं. आज तू कॉलेजला जाणार नाहीस आणि घरी राहून माझे सगळे कपडे इस्त्री करशील, समजलं? अवनी जागेवरून उडी मारून उठली. नाही नाही, मी सुट्टी घेऊ शकत नाही. आज माझी टेस्ट आहे. निरर्थक बडबड करण्याऐवजी माझा सूट इस्त्री कर, नाहीतर आज घराबाहेर पाऊलही टाकू नकोस, विराज गर्जना करत म्हणाला. घाबरून अवनी पटकन उठली आणि त्याचा सूट इस्त्री करू लागली. तिला कोणत्याही परिस्थितीत आज कॉलेजला जायचे होते आणि हेच विराजला नको होते. जेव्हा अवनी तयार होऊन बाहेर आली तेव्हा विराजची गाडी धूळ उडवत वेगाने निघून गेली होती. तो तिला सोडून निघून गेला होता. अवनीने डोळ्यात आसव दाटून आले. ती पटकन बस स्टँडवर पोहोचली आणि सुमारे अर्ध्या तासाने बस आली आणि ती कॉलेजला पोहोचेपर्यंत तिला आधीच उशीर झाला होता. बसमधून उतरताना कोणीतरी तिला मागून ढकलले आणि ती रस्त्यावर पडली. घसल्यामुळे तिचा शर्ट काखेमध्ये फाटला होता. रडत रडत तिने स्वतःला कसेबसे सावरले आणि ती कॉलेजला पोहोचली. वर्गात शिरण्यापूर्वी तिने आपले अश्रू पुसले. हॅलो सर, ती हळू आवाजात म्हणाली. तिला पाहताच विराजच्या अंगात जणू आगच चढली. अवनी, वेळ बघितलीस का? काय झाले आहे? तो दात ओठ खात म्हणाला. सर, माझी बस चुकली होती. अवनी मान खाली घालून म्हणाली. तुझी बस चुकली की तुझ्या निष्काळजीपणामुळे तुला उशीर झाला? विराज गर्जना करत म्हणाला. विराजला इतक्या रागात पाहून संपूर्ण वर्ग थक्क झाला. मला माफ करा सर. अवनीचा आवाज थरथरत होता. माफ करा? ते गेलंय. हात वर कर आणि बाकावर उभी राहा, विराजने हातातला पेन टेबलावर आपटत म्हटले. अविश्वासाने अवनीचे डोळे विस्फाटले. कृपया मला माफ करा. मी यापुढे अधिक काळजी घेईल. एकतर हात वर करून उभी राहा किंवा वर्गाबाहेर जा. विराजने पुन्हा गर्जना केली. अवनीचा जीवच थरथरला. रडत रडत ती विराजच्या जवळ आली आणि कुजबुजली. कृपया सर, असं करू नका. माझा शर्ट काखेत फाटला आहे. मुलं माझ्यावर हसतील. विराजचा कठोरपणा कमी झाला नाही. तो गर्जना करत म्हणाला.
आता तू घरी थांब आणि मुलांची काळजी घे. तुझ्यासारख्या मुली लहान वयात लग्न झाल्यावर नवऱ्याच्या रागापासून वाचण्यासाठी कॉलेजला येतात. तू हात वर करून शांतपणे बाकावर उभी राहणार की मी तुला आणखी कठोर शिक्षा देऊ? अवनीने अपमानाने आणि लाजेने मान खाली घातली. संपूर्ण वर्ग सुरुवातीला चकित झाला, नंतर दबक्या आवाजात हसू लागला. अवनीने तिची बॅग बाजूला ठेवली आणि हात वर करून बाकावर उभी राहिली. वर्गात कोणालाच माहीत नव्हतं की अवनीचं लग्न प्रोफेसर विराजशी झालं आहे. रात्रभर तो तिच्यावर आपला हक्क गाजवायचा, तिची पुस्तकं हिसकावून घेऊन फेकून द्यायचा आणि आता तो सर्वांसमोर तिला अशी शिक्षा देत होता. तेवढ्यात वर्गातील एका मुलाने अवनीवर एक बनावट सरडा फेकला. अवनी भीतीने दचकली. तिचे सांत्वन करण्याऐवजी विराजने तिच्याकडे आणखी रागाने पाहिले. दुसऱ्या बाजूला बसलेले मुलं हसू लागले आणि तिची चेष्टा करू लागले. डोळ्यात पाणी दाटून आलेल्या अवनीने विराजकडे पाहिले. अपमानित होऊन ती बाकावरून खाली उतरली, आपली बॅग उचलली आणि रडत रडत वर्गाबाहेर पळून गेली. तिच्या जाण्याने विराजला धक्का बसला होता. आत्तापर्यंत ती त्याचे सर्व म्हणणे ऐकत होती, मग तिने परवानगीशिवाय का जावे? त्याने क्षणभर विचार केला. मग त्याने डोके हलवले आणि पुन्हा वर्गाकडे लक्ष दिले. दरम्यान अवनी टॅक्सीने घरी पोहोचली. ती रडत रडत बॅगा भरत होती आणि विराज येण्यापूर्वीच गावाकडे निघून गेली. तिचे हृदय तुटले होते. तिला विराजचा तिरस्कार वाटू लागला होता. तो कसला नवरा होता? त्याला माहीत होते की तिचा ड्रेस फाटला आहे, तरीही त्याने सर्वांसमोर तिचा अपमान केला होता. ती आता आणखी तडजोड करू शकत नव्हती. घरी पोहोचताच तिने आईला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. आजपर्यंत विराजने तिला जेवढा लाजिरवाणापणा अनुभव दिला होता तेवढा कोणीही दिला नव्हता. मला काहीतरी सांग, काय झालं? माझं हृदय तुटतंय, तिची आई व्याकुळ होऊन रडत होती. कामावर गेलेले अवनीचे वडील बातमी ऐकताच लगेच परत आले. डोळ्यात पाणी आणून अवनीने त्यांना विराजच्या कठोर वागणुकीबद्दल आणि त्याने सर्वांसमोर दिलेल्या शिक्षेबद्दल सांगितले. तिच्या वडिलांचा चेहरा रागाने लाल झाला. आपल्या नाजूक मुलीला विराजसारख्या पाषाण हृदयी माणसाच्या हवाली करण्याच्या निर्णयाचा त्याला पश्चाताप झाला. जेव्हा विराजच्या आईवडिलांना हे सत्य कळले तेव्हा त्यांनाही खूप लाज वाटली. दरम्यान जेव्हा विराज घरी परतला तेव्हा घर रिकामं पाहून त्याला धक्काच बसला. अवनी कुठेच नव्हती आणि तिचं सगळं सामान गायब झालं होतं. विराजच्या काळजाची धडधड वाढली. त्याने तिला फोन केला, पण तिचा फोन बंद होता. तिचा रडका चेहरा त्याच्या डोळ्यासमोर सतत येत होता. त्याला खात्री पटली की ती तिच्या गावी गेली असावी. ती एकटी इतक्या दूर कशी जाऊ शकते? काळजी वाटल्याने त्याने गावाला फोन केला. हो छोटे चौधरी, अवनी गेल्या तासाभरापासून इथेच आहे, मोलकर्णीने सांगितले. विराजने एक दीर्घ श्वास घेतला. अवनी गावात परत येऊन एक आठवडा उलटला होता. विराजने केलेला अपमान ती विसरू शकत नव्हती. विराजने माफी मागण्यासाठी एकदाही फोन केला नव्हता. अवनीला आता त्याचा चेहराही बघायचा नव्हता. दुसरीकडे विराजसाठी हा आठवडा म्हणजे शिक्षेपेक्षा कमी नव्हता. त्या मुलीने त्याच्या मनावर ताबा मिळवला होता. जेव्हा जेव्हा त्याला अवनीने बनवलेल्या बेचव जेवणाची आठवण यायची तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटायचं आणि पुढच्या क्षणी आपल्या कृत्याची आठवण येऊन त्याला लाज वाटायची. अखेरीस मनाच्या हाकेने विराज आपल्या गावाला परतला. त्याच्या गावातले कोणीही त्याच्याशी बोलत नव्हते. अवनीच्या वडिलांनी त्याला खूप ओरडले होते. अवनीने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते तेव्हा विराजने अवनीच्या खोलीची दुसरी चावी काढली आणि हळूच दार उघडले. खोलीत अंधार होता. अवनी पलंगावर झोपली होती. विराज तो शांतपणे तिच्या शेजारी जाऊन बसला. त्याच्या लक्षात आले होते की अवनीच्या पापण्या अजूनही ओल्या होत्या. ती रडत रडत झोपी गेली होती. विराजला पुन्हा एकदा पश्चातापाची लहर आली. तो खाली वाकला आणि त्याने आपल्या ओठांनी अवनीच्या पापण्यांना स्पर्श केला. चेहऱ्यावर कुणाचा तरी गरम श्वास जाणवताच अवनीने अचानक डोळे उघडले. तिच्यासमोर तो निर्दयी माणसाला पाहून ती थक्क झाली होती. विराज तिच्या डोळ्यात पाहत होता, जिथे फक्त अविश्वास आणि वेदना होत्या. पुढच्या क्षणी अवनीने आपली सर्व शक्ती वापरून विराजला मागे ढकलले, पण विराज जागेवरून हलला नाही. माझ्यापासून दूर हो, डोळ्यातील अश्रू आवरत ती रागाने ओरडली. मी तुझा नवरा आहे, तुझ्या जवळ येण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. विराज तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, नवरा? नवरे तुझ्यासारखे असतील तर मला असे नाते नको आहे. आई म्हणायची की नवऱ्यांनी सगळीकडे बायकोचा आदर करावा आणि तिची काळजी घ्यावी. पण तू काय केलंस? तू संपूर्ण वर्गासमोर माझा अपमान केलास, माझी चेष्टा केलीस. ते मला तुझ्यासमोर माझ्यावर हसत होते, पण तुला त्याची पर्वा नव्हती. अवनी रडत रडत होती आणि आपला सगळा राग बाहेर काढत होती. विराज फक्त तिच्याकडे शांतपणे पाहत होता. अवनी वेदनेने रडत होती आणि त्याला दूर ढकलत होती. अवनी, तू मला माफ करणार नाहीस का? विराजने तिचा चेहरा आपल्या हातात धरून हळू आवाजात विचारले. अवनीच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. माझ्या नजरेसमोरून दूर हो विराज, नाहीतर मी स्वतःला इजा करून घेईल. आमच्या घरात मुली क्वचितच शिकतात,
पुढे शिकून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं माझं स्वप्न होतं. पण तुझ्या हट्टीपणाने आणि द्वेषाने माझी स्वप्न चिरडून टाकली आहेत. हुंदके देत ती पुढे म्हणाली, विराज, मी तुझ्यापासून वैतागले आहे. तुला पाहिल्यावर मला माझ्या अपमानाची आठवण येते. मला त्या मुलांची चेष्टा आणि तुझा कठोर चेहरा आठवतो. सुरुवातीपासूनच तुला फक्त माझं शरीर हवं होतं. तू मला तुझ्या गरजा पूर्ण करण्याचं एक साधन समजत होतास. तुला हवं तेव्हा तू तुझी इच्छा माझ्यावर लादलीस आणि बाकीच्या वेळी फक्त राग आणि अपमान होता. मी माझ्या शिक्षणासाठी सगळं काही सहन केलं, पण आता मला ना शिकायचं आहे ना दुसरं काही बनायचं आहे. आणि तुझी पत्नी म्हणून तर अजिबात जगायचं नाही. अवनी तिचं वाक्य पूर्ण करण्याआधीच विराजने तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. वेदनेने व्याकुळ झालेल्या अवनीने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी धडपडत त्याच्या खांद्यावर ठोसे मारले, पण विराजने तिचे दोन्ही हात तिच्या कमरेमागे पकडून तिला आपल्या पकडीत घट्ट धरले. जेव्हा तो मागे सरकला तेव्हा अवनीचे डोळे द्वेष आणि रागाने भरले होते. अजूनही तू मला माफ करणार नाहीस? त्याने आपल्या अंगठ्याने तिच्या ओल्या ओठांना कुरवाळले. अवनीने त्याचा हात झटकून दूर केला. तुला काय वाटतं? तुझ्यासोबतच्या या जवळीकीमुळे मी सगळं काही विसरून जाईल? नाही. तुझं हे वागणं मला त्या रात्रीची आठवण करून देतं, जेव्हा तू मला क्षणभरसुद्धा शांत बसू दिलं नव्हतंस. त्यामुळे मी माझ्या परीक्षेची तयारी करू शकले नाही. विराजने लाजेने मान खाली घातली. इथून चालता हो आणि पुन्हा माझ्यासमोर येऊ नकोस, त्याला दूर ढकलत ती ओरडली. चेहऱ्यावर हात ठेवून अवनीला रडू कोसळले. विराजला स्वतःलाच शिक्षा करावीशी वाटली. अवनी इतकी खचून जाईल याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. माझ्यासोबत शहरात परत ये अवनी. मी तुला त्यांच्यासमोर दुखावलं, त्या सर्वांसमोर मी तुझी माफी मागेन. तिचा हात धरत तो म्हणाला, तू मला दुखावलं आहेस का? नाही. मिस्टर विराज, तुम्ही माझं हृदय तोडलं आहे. मला आता काहीही नको आहे. मला अशा ठिकाणी परत जायचं नाही जिथे माझ्याच नजरेत माझा अपमान झाला. तिने त्याचा हात झटकून टाकला. माझे वडील म्हणाले होते की ते मला शहरात एकटीला पाठवणार नाहीत. माझ्यासोबत एक रक्षक असायला हवा. पण हाय रे देवा, माझ्या रक्षकानेच मला माझा चेहरा लपवायला भाग पाडलं. तुला वाटतं का की लग्नानंतर स्त्री फक्त मूल जन्माला घालायचं यंत्र असतं? त्यांच्या छातीत हृदय नाही का? त्याला आरसा दाखवत ती ओरडली. विराजला आता हे सगळं सहन होत नव्हतं. त्याने पुन्हा एकदा अवनीला पकडून पलंगावर दाबले आणि तिच्यावर वर्चस्व गाजवले. अवनीने आपल्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न केला. ती त्याला स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती, पण आज विराजचा आवेश वेगळ्याच पातळीवर होता. तू मला जितकं दूर ढकलशील तितकाच मी तुझ्याजवळ येईन. या काही दिवसात मला तुझी इतकी सवय झाली आहे की तुझ्याशिवाय एक क्षणही जगणे कठीण झाले आहे. तुझ्या अस्तित्वाच्या निरागसतेने माझे मन सुन्न केले आहे. जर मला वाटत असेल की तू घरी राहून माझ्या मुलांची काळजी घ्यावीस, तर त्यात काय चुकीचं आहे? काय चुकीचं आहे? तू माझी पत्नी आहेस. तू नाजूक आणि तरुण असशील, पण तू माझी आहेस. तू मला हवी आहेस आणि तू मला दूर ढकलत आहेस. विराज तिच्या जवळ येत अधिकारवाणीने म्हणाला. अवनी निशब्द राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आपला सगळा राग विसरून विराज तिच्यावर आपले प्रेम आणि अधिकार ओतू लागला. त्याचा स्पर्श तिच्या आत्म्यात खोलवर शिरला. सुरुवातीला अवनीने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण अखेरीस ती विराजच्या उत्कटतेपुढे शरण गेली. विराजची जवळीक आणि त्याचे अस्तित्व लक्षात न घेता अवनी गाढ झोपी गेली. विराजने तिला आपल्या छातीशी घट्ट धरले होते, जणू काही तो तिला कधीही सोडणार नव्हता. पण अवनीचं मन घायाळ झालं होतं. ती इतक्या सहज हार मानणारी नव्हती. जेव्हा अवनीने सकाळी डोळे उघडले तेव्हा विराज निघून गेला होता. त्याच्या सुगंधाने संपूर्ण खोली भरून गेली होती. अवनीच्या लक्षात आले की तिने विराजचा निळा शर्ट घातला आहे. ती बराच वेळ त्याच्याकडे एकटक पाहत राहिली आणि मग तिला रडू कोसळले. विराजसारखा कणखर माणूस इतका हळवा असू शकतो यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. आज तिला विलक्षण आराम वाटत होता, म्हणून तिने आंघोळ केली. सकाळी 10 वाजता जेव्हा ती खोलीतून बाहेर आली तेव्हा तिला दिसले की विराज तो शहरात परत गेला आहे. अवनीच्या काळजात पुन्हा धस्स झालं. तो तिला पुन्हा सोडून गेला होता. ती तिच्या खोलीकडे परत जात होती तेव्हा तिला विराजच्या वडिलांच्या खोलीतून त्याच्या आईचा आवाज ऐकू आला. विराज सतत म्हणत होता की त्याला अवनीशी लग्न करायचं नाही, पण त्याचं म्हणणं खरं ठरलं. आता बघा, ती मुलगी इथे आहे. जर तुम्ही त्याचं ऐकलं असतंस तर. विराजच्या आईचे शब्द एखाद्या खंजिराप्रमाणे अवनीच्या काळजात घुसले. मला वाटत होतं की एकत्र राहिल्याने विराज बदलेन, पण तो त्याच्या हट्टीपणावर इतका ठाम आहे की त्याने आमच्या निर्णयाचाही आदर केला नाही, असे विराजचे वडील हताशपणे म्हणाले. अवनीला तिथे आणखी थांबता आले नाही. ती आपल्या खोलीत गेली आणि दारामागे बसून रडू लागली. तिच्या लक्षात आले की विराजवर या लग्नासाठी जबरदस्ती करण्यात आली होती. त्याला तिच्याशी लग्नच करायचं नव्हतं. 2 महिने उलटले. विराज तिला फोन करायचा, पण अवनी कधीच त्याचे फोन उचलत नसे. ती दिवसभर आपल्या खोलीत स्वतःला कोंडून घ्यायची.
अखेरीस अवनीच्या वडिलांनी विराजच्या वडिलांना सांगितले की हे संबंध संपवणेच योग्य राहील. विराज संध्याकाळी अचानक वाड्यावर आला. कुणाशीही न बोलता तो थेट अवनीच्या खोलीत गेला. अवनी नुकतीच आंघोळ करून टॉवेल गुंडाळून बाहेर आली होती. गेल्या काही दिवसांपासून तिची तब्येत बरी नव्हती आणि ती अस्वस्थ होती. तू बाबांना काय म्हणालीस? तुला माझ्यापासून घटस्फोट हवा आहे का? तिला अशा अवस्थेत पाहून विराज सुरुवातीला घायाळ झाला, मग रागाने गर्जना केली. अवनीने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले. ती तर असं काहीच बोलली नव्हती. सांग मला अवनी, तू काय म्हणालीस? असे म्हणत त्याने अवनीचा हात धरला आणि हलवले. हो, सांगितलं. मला तुझ्यासोबत राहायचं नाही, मला स्वातंत्र्य हवं आहे. अवनी तिचं वाक्य पूर्ण करण्याआधीच विराजने रागाने हात उचलला. अवनीने मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि मग तिला गरगरू लागले. ती पडण्याआधीच विराजने तिला सावरले. तपासणीनंतर डॉक्टरांनी दिलेल्या बातमीने संपूर्ण हवेलीत आनंदाची लाट पसरली. अवनी आई होणार होती, पण विराज मात्र सुन्न दिसत होता. तो विचारात गडला होता. गेल्या 2 महिन्यांपासून कॉलेजमधून सुट्टी न मिळाल्याने तो शहरात अत्यंत दयनीय जीवन जगत होता. अवनी ती त्याचा इतका तिरस्कार करायची की त्याच्याशी संबंध तोडण्याबद्दल बोलायला लागली होती. तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता. जेव्हा खोलीतून सगळे बाहेर गेले तेव्हा अवनीने विराजकडे पाहिले. तो शांतपणे उभा होता. आपला सगळा राग विसरून ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही आनंदी नाही आहात का? विराजने अवनीकडे पाहिले आणि तिच्याजवळ येऊन बसला. हे आता व्हायला नको होतं. तू अजून खूप लहान आहेस अवनी, तो हताशपणे आणि काळजीने म्हणाला. अवनीला धक्काच बसला. विराजजी, तुमचीच इच्छा होती की मी तुमच्या मुलांची आई व्हावी. आता तुमची इच्छा पूर्ण होत असताना तुम्ही माघार घेत आहात. माझ्या प्रिये, मी मागे हटणार नाही. मला फक्त काळजी वाटते की तू हे सगळं कसं हाताळणार आहेस. तू सध्या खूप नाजूक आहेस. विराजने तिचे हात धरत म्हटले. अवनीने आपली अट स्पष्टपणे सांगितली. विराज, जर तुला माझी माफी हवी असेल तर तू आपल्या मुलांबद्दल असं काही बोलणार नाहीस. आणि हो, तू मला कॉलेजला जाण्यापासून थांबवणार नाहीस. मी माझे निर्णय स्वतः घेईन. विराज फक्त तिच्याकडे पाहत राहिला. अवनी पुढे म्हणाली, मी तुझ्यासोबत शहरात येणार नाही. मी इथेच गावात राहीन. माझं शिक्षण पूर्ण करेन आणि आपल्या मुलाची काळजी घेईन. तू माझ्यासोबत का येत नाहीस? विराजने घाबरून विचारले. जिथे माझा सर्वांसमोर अपमान झाला त्या ठिकाणी मला परत पाऊल ठेवायचं नाही. अवनीचा गळा दाटून आला. विराजने तिच्या हाताचे चुंबन घेतले आणि म्हणाला, जर तुला मला माफ करायचं असेल तर तुला माझ्यासोबत यावंच लागेल. जर तू नाही आलीस तर मी समजेन की तू मला मनापासून माफ केलंच नाहीस. मी सगळं काही ठीक करेन अवनी, मी वचन देतो. अवनी गप्प राहिली आणि दुसऱ्या दिवशी ती विराजसोबत शहरात परतली. यावेळी सगळं काही वेगळं होतं. विराज बदलला होता. त्याला अवनीची मनापासून काळजी वाटू लागली होती. कॉलेजमध्ये तो सगळीकडे अभिमानाने तिची ओळख आपली पत्नी म्हणून करून देत असे. विराजने एक विद्यार्थी म्हणून संपूर्ण वर्गासमोर अवनीची माफी मागितली आणि सर्वांसमोर तिला एक लाल गुलाब दिला. तो सर्वांना अत्यंत व्यावसायिक स्वरात म्हणाला, अवनी माझी पत्नी आहे. मी तिच्याशी इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त कडक वागायचो, जेणेकरून तिचा नवरा प्राध्यापक आहे म्हणून ती अभ्यासात हलगर्जीपणा करू शकेल असा तिचा गैरसमज होऊ नये. तिने सर्वोत्तम व्हावे अशीच माझी इच्छा होती. म्हणूनच तिला जास्त वेळा शिक्षा व्हायची. हे ऐकून सर्व विद्यार्थी थक्क झाले. ज्या मुलींना विराज आवडत होता त्यांपैकी बऱ्याच जणींना आता विराजसारखा प्रेमळ नवरा मिळाल्याच्या अवनीच्या नशिबाचा हेवा वाटू लागला होता. जसजसा वेळ जात होता तशी विराजची चिंता वाढत होती. अवनी अजून खूप लहान होती आणि ती प्रसूतीच्या वेदना सहन करू शकेल की नाही याची त्याला भीती वाटत होती. तिला आनंदी ठेवण्यासाठी त्याने सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याचे तिच्यावर इतके प्रेम होते की तो तिच्या कल्याणासाठी प्रार्थना करू लागला. त्याचे हे अथांग प्रेम पाहून अवनीसुद्धा भूतकाळातील सर्व काही विसरून गेली. वेळ आल्यावर विराजने अवनीसाठी असे रुग्णालय निवडले जिथे प्रसूतीच्या वेळी पतींना उपस्थित राहण्याची परवानगी होती. त्या कठीण काळात तो अवनीचा आधारस्तंभ राहिला. अवनीने जुळ्या मुलांना जन्म दिला. आता त्यांचे आयुष्य पूर्ण आनंदाने भरून गेले होते. अवनीने मुलांचे संगोपन करत आपले शिक्षण सुरू ठेवले. 2 मुलांना वाढवणे सोपे नव्हतेच. त्यामुळे तिच्या आईने आणि सासूने जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. काही वर्षांनंतर आपल्या मेहनतीच्या जोरावर शहरातील एका नामांकित रुग्णालयात डॉक्टर झाली. विराज आणि अवनीचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि दृढ झाले होते. अवनीने हे सिद्ध केले होते की ती एक सक्षम डॉक्टर असण्यासोबतच एक चांगली पत्नी आणि आईसुद्धा होऊ शकते. विराजची कठपुतळी आता त्याचे आयुष्य बनली होती.